आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। फोंडा येथे संत समाजाच्या वतीनं गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। उत्सवानिमित्त पंचांग वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये नववर्षातील ग्रह ताऱ्यांची स्थिती, शुभ दिवस आणि भविष्यवाणी याबाबत माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। हिंदू बांधवांक गुढीपाडव्याच्यो म्हणजे आपल्या नवीन वर्षाच्यो सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्षाची आजपासून हांगा सुरवात जाल्या। संत समाज फोंडा म्हणजे श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज फोंडाच्या वतीन आयज हांगा सुंदर असो गुढी उबारली हांगा आणि गुढी उभारून तेजे सुंदर अशें पूजन जालें। आमच्या तपोभुमीचे ब्रह्मवृंदांनी हांगा येवन पूजा केली आणि आता तुम्ही पळयशात जाल्यार आमकां हिंदू बांधवांक खातीर हो गुढीपाडवाचो सण म्हणजे एकदम म्हत्वाचो सण आणि आनंदाचो क्षण। कित्याक लागून तर आमची नवीन वर्षाची सुरवात म्हणजे भरभराटीची जी सुरवात आसा ती आयच्यान सुरू जाता आणि आयज छानपैकी पंचांग जे आसा ते पंचांगाचें वाचन आमच्या ब्रह्मवृंदांनी हांगा केलां। सद्गुरू माऊलींच्या धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संत समाज फोंडाच्या वतीने आज श्री झरेश्वर देवस्थान इथे गुढीपूजन तसेच पंचांग वाचन जे आहे ते इथं संपन्न झालेलं आहे। आम्ही सर्व सनातनी जे हे सर्व सनातनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं नूतन वर्ष किंवा नवीन वर्ष जे आहे ते न्यू इयर आम्ही साजरं करीत असतो आणि विश्वावसू नावाचं जे संवत्सर आहे हे संवत्सर पूर्ण होऊन आज पराभव नावाचं नवीन संवत्सर जे आहे ते आज इथं सुरू झालेलं आहे। आणि आम्ही या चैत्र प्रतिपदेला नवीन वर्ष साजरं करतो याचं कारण असं की ब्रह्मांड पुराण जे आहेत ब्रह्मपुराण आहेत यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्राचीन काळी या दिवसापासून चैत्र प्रतिपदेपासून ब्रह्मदेवाने या सृष्टीची कालगणना जी आहे त्याला सुरुवात केली आणि त्यासाठी आम्ही सर्व सनातनी जे आहेत ते या चैत्र प्रतिपदेला आपण इथं नूतन वर्ष साजरे करीत असतो।